दादा आज 42 गावातील कार्यकर्ते कल्याणराव काळेंची विधान परिषदेवर राज्यपाल कोर्टात शिफारस व्हावी म्हणून मोठ्या संख्येनं तुमची भेट घ्यायला आले. काय चर्चा झाली आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्या राज्यपाल नियुक्तीसाठी प्रयत्न केला? कल्याणराव काळेंना विधान परिषदेवर आमदार करावं म्हणून 42 गावातले मोठ्या संख्येने कार्यकर्ते आज या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलेले आहेत. त्या सगळ्याच्या वतीनं मी त्यांना शब्द दिलेला आहे की कल्याणरावसाठी माननीय अजितदादा पवार, माननीय तटकरे साहेब यांना भेटण्यासाठी म्हणून कल्याणराव सहित तिथल्या 42 गावातल्या कार्यकर्त्याला घेऊन भेटून कल्याणरावची विधान परिषदेसाठी शिफारस करणार आहे. मोठ्या संख्येनं तुमच्या मतदारसंघाला पंढरपूर तालुक्यातील ही गावं जोडलेली आहेत. हे जर झालं तर त्या ठिकाणी डबल त्या ठिकाणी मतदारसंघासाठी आमदार लाभेल. त्या दृष्टिकोनातून त्यासाठी आग्रही भूमिका ही सर्वच आमदार मंडळींकडे हे कार्यकर्ते जात आहेत, भेटत आहेत. तर त्यासाठी पक्षीय पातळीवरती जादाचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. 42 गावामध्ये आणि माढा मतदारसंघामध्ये आपल्याला जर आपल्या भागाचा आपल्या विचाराचा आमदार झाले तर निश्चितचपणे आपल्या सगळ्याला त्याचा आनंद होईल. आणि त्या दृष्टीनं जी 42 गावातली इच्छा आहे तीच माझीसुद्धा इच्छा आहे. प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करू. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तटकरे साहेबांना भेटणार आहेत का? त्या संदर्भात तो दोघालाही भेटावं लागेल, कारण ती दोघंच पार्टीचे प्रमुख आहेत. त्या दोघालाच भेटावं लागेल. बाकी कोणाला भेटून उपयोग काय?